तर आम्ही चाललोय आता घरी मुंबईला. हा सांगितलेलं काल. आल्या चार्जिंग सगळी संपल. तर बघा आता आम्ही मुंबईला निघालेलो, पण काय झालं माझं पॉकेट हरवलेलं ना, म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. कारण की ती आम्ही कंप्लीट केलेली आम्हाला कॉपी पाहिजे होती ना, त्याच्यात माझे लायसन्स वगैरे होती ना, मग ते तिकडे बनवण्यासाठी मला जी कंप्लीट केलेली कॉपी हवी होती. म्हणून आम्ही आधी अगोदर पोलीस स्टेशनला गेलो. तर तिकडे आम्हाला खूप वेळ झाला. एवढा वेळ झाला ना की खूप वेळ झाल्यामुळं ना आम्ही आज गेलोच नाही मुंबईला. कॅन्सल केलं जाण्याचं. परत घरी आलो आम्ही. परत घरी आलो, नंतर जेवलो, जेवण बनवलं, जेवलो. हा पाकिटाची काळजी घेते की बाई. हो. कारण की ते जे आपण जे कंप्लीट केलेले आहे ना ती कॉपी तर घेणं खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय डॉक्युमेंट्स तर लगेच बनणार नाहीत ना. दुसरे काय पॅन कार्ड, आधार कार्ड काय लगेच भेटतील, पण जे लायसन्स होते ना मेन, माझं पण होतं 2 व्हीलरचं, सोनूचं पण होतं 4 व्हीलरचं, 2 व्हीलरचं, त्यासाठी तर ती कॉपी हवी होती. तरी नशीब बरं झालं माझा भाऊ पण माझ्या बरोबर आलेला, त्यामुळे ते पोलिसांनी पण आम्हाला पटकन दिलं. ते बोलले तुम्हाला जायचं आहे ना. ए पुरीचा हात तुडवलाच की तू. अगं हात तुडवला बघ, हात आहे इथं बघ तू. अगं ती झोपली ना आता, कारण की नाही आता ती झोपली, लय रडून झोपली. कारण की किंजू ज्यावेळी झोपते ना, झोपेला येते ना, तेव्हा खूप रडते. रडून रडून झोपली आता ती. दिवसभर झोपत नाही ना ती. मग चला, तर आता आम्ही उद्या जाणार आहे. आता आम्ही रात्रभर गप्पा मारणार आहे. मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. फॉर नो रिझन. जत्रा झाली तेव्हा काढली नाही, यात्रेत फिरायला गेलो तेव्हा ना. आता काढताय यात्रेत कोण आणलेत. आता मेहंदी काढायची चालली. तू पण लावणार आहे? मग काय, लेफ्ट हँडला लावते ना थोडीशी छोटी वाली. गारट्याची कशाला. आता थंडी पण नाही एवढी पडली आम्हाला. आता मुंबईवरून येताना वाटलेलं गावी किती थंडी असेल. मुंबईला पण कमी झाली, लय कमी झाली. जरा पण थंडी गरम व्हायला लागली. आम्ही स्वेटर वगैरे काय काय घेऊन आलो. या एवढ्या बॅगा जड झाल्या तरी पण इकडे काहीच थंडी नाही. लोक किती खुश होतात, मुंबईची लोक किती खुश होतात थंडी पडणार आहे म्हणून. हा आबाळ येते ना त्याच्यामुळे थंडी नाही. मूड खराब, गरमी नाही पडली. सॉरी गरमी नाही पडली बोलते. गरमी थंडी नाही पडली. थंडी नाही पडली. हो लय एवढी थंडी पडते ना गावी, बापरे. असं नुसतं अंग हलतं. पहाटे उठायचं तेव्हा अशी ना वाफ यायची, तोंडातून वाफा येतात, एवढी थंडी पडते. पण नाही आता एवढी थंडी नाही. आभाळ येतं ना, धुकं पण पडतं. हो डिझाईन पण कळत नाही. मग कसं काढायचं बघू. कशी मेहंदी काढली दाखव जरा. असं नाही, जरा नीट दाखव ग बाई. विस्कवत असं दाखवायची. छान काढली ग, सुंदर ना. आमच्याकडे एक कलाकार आहे मेहंदी काढणार, काजल. आता सोमूच्या लग्नापर्यंत आम्ही म्हातारे आहो बाई. किंजूच्या लग्नात काय होईल ग? ए मम्मी, किंजूच्या लग्नात काय होईल? आणि दीदीच्या लग्नात, सोनूच्या लग्नात आणि किंजूच्या लग्नात ग. तोंडात दात बी राहणार नाही आपल्या. नाही, आपण एकदम ओके मध्ये राहायचं. ओके मध्ये राहायचं, व्यायाम बियाम करून. हो मेंटेन राहायला पाहिजे बाबा. फिट्ट राहायचं, फिट्ट राहायचं. किंजूच्या लग्नापर्यंत सगळ्यांनी चांगलं जॉगिंग करा, व्यायाम करा, डायटिंग करा आणि मस्त फिट राहावा. समूच्या लग्नावर आम्ही काठीवर येऊ, आहे ना समू. आमच्या म्हाताऱ्या आत्या. हो म्हाताऱ्या आत्या आली म्हणाल. हिरोईन आत्या. आता बघू तिला कसली मेहंदी काढते.
थांब यार एक सिलेक्ट करायला एक सिलेक्ट करायची फोन गम ना जरा कशी आहे बघू आणि मग काढायची. नाही एवढी मोठी नकोय मला, छोटीशीच आपली खतम होईल थोडी. आम्हाला ताईला सगळं येतं. पार्लरचा बी कोर्स केलाय तिने. काय काय करायचं सगळं सगळं येतं. भांडी घासा येते भांडी घास तिथं सगळ्यांनाच येतात. ती म्हणते भांडी घासा येते ती, कपडे धुवायला येते ती. बरोबर आहे की. वाढू का बाईक काय अगं बरोबर आहे यार. पार्लर मध्ये गेल्यावर का भांडी घासते ती का? सोड ना लाईट. लाईट सोड तिला काढू दे. आता काढल्यानंतरच बघा तुम्ही छान मेहंदी काढते. साडीच होई नाही कशी आहे ग तू विचित्र जरा. हिला सांग आपलं एवढा हे होतं या गोंधळ. सोनूच्या लग्नात काय होईल आपलं? कसलं नुसतं जेवाय बसायचं मग हं? लग्न तिथं होईल जेवायच बसायचं आपण. होय. अगं मेकअप चांगला उरकायचा नाही अगं मग लग्न होऊन परत ना काय झालं जेवायच बसायचं की मग. त्यावरती लग्नाचं सगळं आपलं उरकुस तवर आपला किती गोंधळ होईल. सगळ्यांनी काम वाटून घ्यायची. काम हळदी बिळदीमध्ये गोंधळ होतोच ना. हळद आधी होणार. सगळं ना हळदी ती सगळं प्लॅनिंग करायचं करायचं. चांगलं मला तर लेट मस्त डान्स बिन्स करायचं सोनूच्या लग्नात म्हणजे सगळे एन्जॉय करायचे आपण. मेकअप ती हा जा जा. अरे गोंधळ होणारच ना. हो किती मोठी फॅमिली आहे तिकडे. किती मोठी फॅमिली आहे. सगळ्यांनी डान्स करायचा आहे. सगळ्यांनी डान्स शिका. हळदीमध्ये आपण लय डान्स करायचा आहे तिच्या. काय काहीतरी हळदीमध्ये ना सगळ्यांचा एक एक डान्स होणार आता डान्स होणार हा. आणि सगळ्यांनी एकदम व्यवस्थित शांतपणे सगळ्यांनी हे करायचं. हो डान्स करायचा. आणि तोपर्यंत किंजू पण मोठी होती तिला चांगलं कळल. होय. तिचा पण एक डान्स असणार आहे ना. हा. पहिलीला बाई किंजू तर लय डान्स करल. तिला तर लय वेळ आहे डान्स करायचं. बघितलं थोडं गाणं लागले तर कशी नाचती. अशी अशी करती हो अगं. जमत्या माणसावर मोठ्या माणसासारखं नसते. हो लय नाचती. मी तर एवढं लक्ष दिलं नाही ग दादूच्या ह्याच्या बारका असल्यामुळं मेहंद्यांकडे. नाही तर मग माझी लय भारी झाली. हो लहान पोर असल्यावर लय हे ऑर्डर होतं. वगैरे घे. लहान मुलं असल्यावर थोडस त्यांच्याकडेच लक्ष ठेवावं लागतं ना. आता आमची किंजू लहान आहे. मला किती ध्यान ठेवायला लागतंय लहान मुलांना. झोपलंय आता बघा. लय रडून रडून झोपलं. लय रडते. हा. झोप आली का तिथं पण तशीच करते. 5 मिनिटासाठी रडते. हा त्यात तिचं ते दात यायला लागलेत ना. कसलं दात येतं बाई अजून. दातच येत लय त्रास होतोय एवढं. त्या पुरीचा पाक असं नुसतं किती त्रास होतोय. चला बघा आता आम्ही तयार झालो या मुंबईला जाण्यासाठी. काल आम्ही परत आलो ना, उशीर झाला ना, म्हणून आता आज आम्ही निघालो या. पॅकिंग वगैरे झालेले आहे. आता फक्त आम्हाला निघायचं आहे. आणि आपलं घर असं आहे. जास्त काय आपलं घर असं हाय फाय नाही. आपण आपली गरीब माणसं आहोत. हो तर मी काही जास्त असा हे केलं नाही. व्हिडिओ बनवायला वेळच नाही मला भेटला. कारण की किंजू पण सारखी रडते. नंतर हे बघा असं घर आहे. जास्त काय आपलं मोठं असं घर नाही. आपण गरीबच आहोत. तर चला आता आम्ही निघणार आहे. चला आता आपण भेटू नंतर. चला बाय कुठे गेली ग? हो बाय आता येणार आहे या सोडायला आम्हाला. आणि इकडे बघा असं आहे आमचं गाव असं छोटंसं आहे. जास्त काही मोठं नाही. इकडे शाळा पण आहे. शाळा अगदी 2 सेकंदाच्या आमच्या घराच्या समोरच शाळा आहे. मोठं नाही. वांगी बी टाकतात पिशवीत भरून. हा टाकतात भरून. हा चाललो निघाला. हा मग आता निघणारच आहे. तयारी झाली आहे आता निघणारच आहे. आता सगळी तयारी झालेली आहे. गुड्डू पण तयारी करते या. आणि आई बोलते तुला वांगी घेऊन जा. गावठी वांगी चांगली घेतलेली ना सकाळी. तर चला आपण घेऊन जाऊया आता. आणि भेटू आपण नंतर गाडीमध्ये.
बघा ही शेळ्या आहेत. आपल्या घरी काही शेळ्या नाहीत. चिंजू आलेले आहे फिरून, तिच्या मावशी बरोबर फिरायला गेलेली. कुठे गेलता फिरायला? काय वांगी बारकी बारकी छोटी चांगली चांगली आहे ती. आण ना मग. काय काळी आहे ती? नको मग. काय येते का नाही काळी नको, हिरवी नाही चांगली आपली देशी वांगी. पांढरी वांगी नाही ती? नाही आपण घेतले मग ही चांगली आहे ती. आई काळी नको. काळी टमाटा तिकडे आहे मस्त ती. भेटतात मुंबईला. इकडे कसं देशी वांगी, गावठी वांगी पाहिजे चांगली. आता आम्हाला गेल्यावर करमल का आमची आता परी गेल्यावर करमल का परी गेल्यावर तिकडे ओके इकडे इकडे परी गेल्यावर आम्हाला करमल का आता मला बघितलं तिनं. पॅन्ट घालला केला तर आता आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये आणि ट्रॅव्हल्समध्ये बसलोय आणि आम्ही काय विचार केला, जेव्हापासून पाकिट हरवलेलं आहे ना त्यापासून ना आम्ही आम्ही ना फोन काहीच बाहेर काढत नाही. म्हणून आम्ही जेव्हा मामा आम्हाला सोडायला आलेले आणि मावशी पण सोडायला आलेली आणि माझी बहीण स्नेहा पण आली होती, तर मग ते तेव्हा ब्लॉगिंग केलीच नाही, रिक्षामध्ये पण नाही केली, कारण की लई भीती वाटत होती की फोन हरवला ना आता तर अजूनच काहीतरी मोठा टेन्शन येईल. पण आम्ही आता बसलोय गाडीमध्ये मस्त. किंजू बघा परेशान करते. सीट तीच भेटली आम्हाला जेव्हा आम्ही आलतो तेव्हा. आणि एकदम कम्फर्टेबल कम्फी स्लीपर कोच जर तुम्ही घेतला ना तर इतकं बेस्ट होतं ना, मजा येते स्लीपर कोच मध्येच. आता आम्ही डायरेक्ट झोपणार आणि चार्जिंगला वगैरे लावू शकतो फोन. मी आता माझा फोन चार्जिंगला लावलाय कारण की तिथे घरी आहे ना काय बोलतात त्याला, लाईट जायची. तर चला मग नंतर आपण भेटू.